यानंतर एक मोठी बातमी बदलापूरमधून समोर येते आहे। बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याअंतर्गत एका खासगी नामांकित शाळेच्या स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा बस चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी आरोपीला बदलापूर पश्चिम पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे। दरम्यान 1 महिन्यापूर्वीच 3 वर्षाच्या विद्यार्थिनीचं स्कूल बसच्या चालकानेच लैंगिक शोषण केल्याची घटना बदलापूरमध्येच घडलेली होती आणि ही घटना ताजी असतानाच दुसरी घटना घडली आहे आणि त्यामुळे बदलापूर शहर हादरलंय। आजच्या घटनेनंतर शिक्षण विभागाने संबंधित शाळेत जाऊन शाळेचे संपूर्ण चौकशी सुरू केली आहे। या शाळांमधील जे विद्यार्थी खासगीरित्या स्कूल बसमधून शाळेमध्ये येतात त्या पालकांकडून शाळेने आधीच हमीपत्र लिहून घेतलं असल्याची माहिती गट शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे। गट शिक्षणाधिकाऱ्यांशी याविषयी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश मंजुळा यांनी। पाहूयात। बदलापुरात घडलेल्या घटनेनंतर शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतलेली आहे। शिक्षण विभागाचे अधिकारी आपल्या सोबत आहेत, पोलिसांसोबत त्यांची चर्चा झालेली आहे। होतेकर सर, याआधी देखील 1 महिन्यापूर्वी घटना घडली होती। शिक्षण विभाग कशा प्रकारे या गोष्टींकडे पाहते, कशी काळजी घेतोय, आपण काय या शाळेला व्हिजिट केले, काय त्यांना सूचना केल्या? मला जशी ही घटनेची माहिती कळली तशी मी आज सकाळी 9 वाजता सदर शाळेला भेट दिली आणि विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगानं त्या शाळेची तपासणी केली। तर शाळेनं विद्यार्थी सुरक्षेचं रजिस्टर हे मेंटेन केलेले आहेत। सीसीटीव्ही आहेत, त्या सीसीटीव्हीचा स्टोरेज पण ठेवलेलं आहे शाळेनं। आणि सगळ्यात चांगली गोष्ट शाळेने केलेली की जे विद्यार्थी हे स्वतःच्या जबाबदारीवर खाजगी वाहनाने शाळेपर्यंत येतात तर त्या सर्व पालकांचे त्यांनी हमीपत्र घेतलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्याकडून जी अपेक्षित कार्यवाही आहे ती शाळेने केलेली आहे। आता या तालुक्यातील ज्या शाळा आहेत त्या तालुक्यांना या सगळ्या सूचना गेलेल्या आहेत का? कधी त्यांची व्हिजिट झालेली आहे का? त्यांना काय सूचना? विद्यार्थी सुरक्षा हा आपल्या शासनाचा महत्वाचा एक प्रायोरिटीचा सब्जेक्ट आहे आणि अंबरनाथ तालुक्यामध्ये सुद्धा हा शिक्षण विभाग हे पूर्ण जबाबदारीने राबवत आहे। आमच्या सर्व पर्यवेक्षणीय यंत्रणा, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि स्वतः गट शिक्षण अधिकारी म्हणून माझ्या त्या सर्व अनेक शाळांना व्हिजिट होत असतात आणि त्या व्हिजिटमध्ये विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने शाळांनी केलेल्या उपाययोजनांची ही सातत्याने तपासणी चालू असते। आरटीओच्या अधिकाऱ्याने फक्त 1 दिवस ड्राईव्ह न घेता महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त ड्राईव्ह घेऊन या स्कूल बसचे जे बेकायदेशीरपणे आहेत त्यांच्या व्हॅनचे परवाने रद्द करून ते तात्काळ निलंबित करावे, जेणेकरून अशा घटना होणार नाहीत किंवा अशी खाजगी वाहनं बेकायदेशीरपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणार नाहीत। त्याच्यामुळे आरटीओ प्रशासनानं याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। तर अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार बदलापूरमधून समोर आलाय। या घटनेचे सगळे अपडेट जाणून घेणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक।